नमस्कार बंधू भगिनींनो. माणसाच्या जीवनात मैत्री ही फार महत्त्वाची असते. काहींच्या आयुष्यात मैत्री क्षणकालाची असते, काहींच्या आयुष्यात काही दिवसांची, काहींच्या आयुष्यात काही महिन्यांची, तर काहींच्या आयुष्यात काही वर्षांची असते. पण जर मी तुम्हाला सांगितलं की एखाद्याची मैत्री 60 वर्षेसुद्धा टिकून आहे, तर तुम्ही खचितच आश्चर्यचकित व्हाल. अशाच या दोन मैत्रिणी आहेत. आपलं नाव सांगा. माझं नाव शीला पेठे. माझं कोल्हापूर माहेर आणि पुणे येथे राहते मी. अच्छा. आपलं? मी अंजू देशपांडे, कर्नाटक गोकाकमध्ये राहते. वा. आणि तुम्ही शाळेपासून मैत्रिणी आहेत, बरोबर? किती वय होतं तुमचं त्यावेळी मैत्री तुमची जमली? 10-12 वर्ष. 10-12 वर्षापासून. बरं, आता आपल्याला त्यांचं मनोगत सांगतील. हॅलो, नमस्कार. मी शीला पेठे. मी माझ्या मैत्रिणीचं थोडे 4 शब्द तुम्हाला सांगणार आहे की आमची मैत्री कशी टिकली किंवा कशी झाली किंवा कशी आम्हाला राखता आली, त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगतो. सांगा. ते तुम्ही ऐकून घ्या सगळे. आम्ही सर्वजणी मैत्रिणी 10 जणी आहे. आम्ही दोघीच नाही, 10 जणी आहोत. अरे बापरे. आणि 10 जणींची मैत्री आमची 60 वर्ष टिकून आहे. आम्ही एकदाही 60 वर्षात एकमेकीशी भांडलो नाही, एकमेकीची आम्ही काय म्हणत चेष्टा केली नाही किंवा तिला नावं ठेवली नाहीत. मग काही आम्ही त्यात गरीब होतो, काही श्रीमंत होतो, पण तो भेदभाव आमच्या मैत्रीत कधी सुद्धा आला नाही. फक्त एकत्र जमायचं, एकमेकाची सुखदुःख वाटून घ्यायची, आनंदात राहायचं. आणि आमची सगळ्यांची एकमेकांना माणसं माहीत आहेत. 10 जणींची 10 त्यांचे माहेरची सासरची आम्ही सगळ्यांना जाणतो. आमचे नवरे सगळे 10 जणींचे 10 नवरे मित्र आहेत. आणि त्यांची मुलं पण आम्ही प्रत्येकीचे 2-2 मुलं सुद्धा एकत्र येतात. म्हणजे पुढची पिढी पण मैत्री. हा मोठा मैत्रीचा असा ग्रुप आहे. तर त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगते. नक्की वाचून दाखवते. हो, नक्की, चालेल. आम्ही सर्व मैत्रिणी 10 जणी कोल्हापूरच्या. आमचे सर्व जणांचे माहेर कोल्हापुरात एकाच गलीत राहणारे आम्ही सर्वजणी. सर्वांची शाळासुद्धा एकच, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल हायस्कूल कोल्हापूर. शाळेत जाताना सर्वजणी एकमेकींना हाका मारूनच बरोबर घेऊन जायचो. येताना तसेच यायचो. सर्वजणी लेझिम खेळायचो. NCCमध्ये होतो आम्ही. या शाळेत सर्वजणी 11वी पास झालो. सर्वजणींनी आर्ट्सला गोखले कॉलेजला ॲडमिशन घेतले. ग्रुपवर ग्रॅज्युएट तिथेच झालो. आम्ही प्रत्येकीचे लग्न झाल्यामुळे एकमेकींची सगळ्यांची ताटातूट झाली. कोणी पुणे, कोणी सातारा, रत्नागिरी, बेळगाव आणि कोणी थोड्या जणी कोल्हापुरातच स्थायिक राहिले. सासर त्याला तिथलं मिळाल्यामुळे. त्यानंतर प्रत्येक जणी संसाराच्या व्यापात गुरफटलं गेलो. साधारण 10 ते 12 वर्षे जास्तच आम्ही कोणालाच भेटत नव्हतो. पण तेव्हा फोन नव्हते, मोबाईल नव्हते. त्यामुळे दिवाळी आणि संक्रांत भेट काढून पत्रोपत्री आमच्या भेटी होत होत्या. क्वचित कराशीत एकमेकाला भेटत होतो. आता काय झालं, सर्वांच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण होत आली ती. त्यामुळं सर्वजणी आपापल्या संसाराच्या व्यापातून थोडेसे रिकाम्या झाल्या होत्या. मग मी शीला साने माहेरचं नाव आणि पेठे सासरचं. तर शीला पेठे आमच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाविषयी सर्वजणांना मी बोलवले. मी हॉटेलमध्ये आमचा 25वा वाढदिवस साजरा केला होता. तेव्हापासून प्रत्येक जणींचे 25वा वाढदिवस आम्ही साजरे करण्यास सुरुवात केली. काहींचे आम्ही गगनबाळा गेलो, राधानगरीला गेलो, गोकाकला गेलो, आंबोली घाटात गेलो. काहींचे अशाच आम्ही 25 वर्ष हे केल्या. त्यांचे काय केले, वाढदिवस साजरे केले. काही जणींच्या ह्या व्यापामध्येच काही जणींचे सहचारी संसारातून निघून गेले. आम्ही एकमेकींना दुःखातून बाहेर काढत आनंदी जीवन जगू लागलो. त्यानंतर शेगावला सर्वजणी 10 जणी रेल्वेने मजा करत गेलो आणि श्री गजानन महाराज मुक्कामी आमच्या सर्वांचा 61व्या वाढदिवसा आम्ही सगळ्यांनी साजरा केला. एकमेकीचा दिव्याने ओवाळून गिफ्ट देऊन साजरा केला. अजून आम्ही प्रत्येक डिसेंबरला भेटतो, आउटिंगला जातो. आम्ही सर्वजणी आता 73 वर्षाचा आहोत. आमची 10-12 वर्षाच्या पासून आत्तापर्यंत साधारण 60 वर्ष मैत्री आहे. आणि आम्ही एकत्र येतो. आम्ही खूप आनंदी आहे. आम्हाला एकमेकांचा आधार खूप वाटतो. त्यामुळं आम्ही आयुष्यात एकटे असलो तरी सुद्धा आम्हाला एकटं वाटत नाही.
म्हातारे झालो असलो आता हा. आम्ही म्हणतो तुम्ही म्हणा. नाही नाही तुम्ही म्हातारे पण तर आम्ही अजूनही जरी त्या म्हाताऱ्याशी म्हातारच असं हा हे बोनस वय आहे आमचं. नाही 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 असं काही नाही, तर अजून आम्ही तरुण आहात. एकमेकीला आता हिचं नाव आहे अंजली, तर आम्ही तिला कधी पण भेटलो तरी अंजय म्हणतो. माझं नाव आहे शिला, तर मला शिले म्हणतात. मला शिले. कुठे गेली तर शिले म्हणतात. ते पुणेरी हा, विचार. एक एकीचं आडनाव आहे वडेर, तिला आम्ही "ए, वडे" हाक मारतो. नंतर एकीचं अरुण आहे अरणे, कुणालाही असं चांगलं हाक मारत नाही, पण आम्ही तसं हाक चांगलं मारलं नाही उलट हे चांगलं आहे. तर ते त्या शैला कुंभोजकर आहे, ती टीचर होती. तर तिला आम्ही शैले म्हणायचो. तर एक दिवशी काय झालं, तिनं मिस्टरना फोन केला की शिला घरात आहे का? तर ते म्हणाले तुम्ही कोण बोलताय? तर मी शैलजा कुंभोजकर. तुम्ही शैलजा कोण? अहो मी शैली असं म्हटल्यावर त्यांना समजलं. म्हणजे इतकं आमच्या सगळं ते आंगवळणी पडलेलं आहे. बरोबर. तेव्हा आम्ही खूप आनंदी आहोत. पुढचं उर्वरित आयुष्य कसं असेल माहिती खूप छान जाणार आहे, कारण तुमची मैत्री एवढी घट्ट आहे, एकमेकांचा आधार आहे, आणि हाच आधार महत्वाचा असतो जीवनामध्ये, दुसरं काय आहे. आणि तर आम्ही तुम्हाला मैत्रिणीच्या घरी जातो ना, ते आमचे माहेर पण करून येतो त्यांच्या घरी. आता आई वडील बरोबर. सगळ्यांचे आई-वडील गेलेले नाही. आहेत. हो खरं आमचे मिस्टर बऱ्याच जणांचे गेले, तर आम्हाला तसं काही वाटत नाही. मैत्रिणीचे घर म्हणजेच आमचं माहेर. माहेर आहे. बरोबर. एकमेकीला माहेर पण करतो, मजा करतो, सहली एकत्र करता, सगळं एकत्र असतं. सांगितलं ते आता. सगळं एकत्र असतं तुमचं. माहेर पण करून जाताना एकमेकीला आनंदाश्रूने भिजवून. अक्षरशः आम्ही एकमेकीला मिठा मारतो वा वा. निघताना. क्या बात. आणि त्या आठवणीत आमचे 15 दिवस आमची महिन्याची बॅटरी रिचार्ज होती आमची ती 6 महिने. याच्याकरताच तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की तुम्ही 75-73ला आला आहात, असं वाटत नाही. तुम्ही अजूनही 40शीत आहात असं वाटतंय. रिचार्ज होती आमची 15 बॅटरी दिवस का? म्हणा, 6 महिने म्हणा, आम्ही जेवढं जमलं. आणि ही शिला पेढा आमच्या गाडीचं इंजिन आहे. अच्छा. आणि आम्ही सगळे डबे. अरे वा वा. मी कोणताही प्रोग्राम अरेंज केला की उत्साही. सगळ्या पाठोपाठ येतात लगेच. मी फक्त म्हणायचं की असं असं आपण जायचं का, एकमेकीला विचारून सगळ्या तयार. अच्छा. म्हणजे असं मी बाहेर काढते सगळ्यांना थोडक्यात. तुमच्या ह्या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ वगैरे असतील ते काढलेले, हां. तर आम्ही अवश्य पाहू ते. चालेल, तुम्ही आम्हाला पाठवा, पाठवा फोटो आणि आपल्या भावी आयुष्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि ही मैत्री अशीच अतूट राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना हीच करतो. आम्हाला आशीर्वाद पाहिजे होता. आभारी आहोत. आशीर्वाद आम्ही काय देणार, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचे. धन्यवाद धन्यवाद. छान छान वाटतं.